नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 7 लेन्सेस या चॅप्टरमध्ये आज आपण पाहणार आहोत डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. या आधीचे जे काही पार्ट्स आहेत ते आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती पाहणार आहोत. तर ॲक्टिव्हिटी अतिशय सिंपल आहे, तुम्ही आत्ता पण घरी करून बघू शकता. ती ॲक्टिव्हिटी अशी आहे, ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट व्हेरी फार फ्रॉम युअर आईज. म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे तर ते तुम्हाला खूप दूर ठेवायचं आहे तुमच्या डोळ्यांपासून आणि ते वाचता येतं आहे का याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ॲक्टिव्हिटी करून बघू शकता. नेक्स्ट आहे, ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट व्हेरी क्लोज टू युअर आईज. आणि ते पुस्तक खूप जवळ धरायचं डोळ्याच्या, म्हणजे खूपच जवळ धरायचं आणि मग वाचता येते का ते पाहायचं. तिसरं आहे की ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट ॲट डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम युअर आईज. आणि मग तुमचं ते पुस्तक तुम्हाला तुमच्या डोळ्यांपासून 25 सेंटीमीटर इतकं दूर ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला ते वाचता येतं आहे का, तुम्हाला ते अल्फाबेट्स क्लिअर दिसत आहेत का हे बघायचं आहे. तर तुम्ही जेव्हा पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती करून बघितली असेल तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं असेल की जेव्हा आपण पुस्तक खूप दूरवर ठेवतो आहे, म्हणजे खूप दूरवर एकदम फार अवे ठेवतो आहे, तेव्हा आपल्याला काही वाचता येत नाही आहे किंवा सगळं ब्लर दिसतं आहे. सेकंड याच्यामध्ये जर आपण बघितलं पुस्तक खूपच डोळ्यांजवळ घेतलं तरी पण आपल्याला काही वाचता येणार नाही, सगळं ब्लर दिसणार. थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे त्या थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अवे बुक ठेवायचं, एखादं पुस्तक ठेवायचं आहे आणि मग ते वाचता येते का ते आपल्याला बघायचं आहे. तर ते नक्कीच क्लिअरली वाचता येईल, कारण ॲज यू नो की आपण आधी पण पाहिलेलं आहे की आपला जो डोळा आहे त्याचा नियर पॉईंट काय आहे, 25 सेंटीमीटर आहे. सो 25 सेंटीमीटरवर जेव्हा आपण एखादं पुस्तक ठेवू तेव्हा आपल्याला ते क्लिअरली त्याच्यामधले अल्फाबेट्स आपल्याला वाचता येणार आहेत. ओके, सो आता आपण पाहतोय डिफेक्ट्स ऑफ विजन. डिफेक्ट्स म्हणजे काय की काही कारणास्तव आपल्याला एकतर दूरच्या गोष्टी दिसत नाहीत किंवा एकतर जवळच्या गोष्टी दिसत नाहीत. मग दूरच्या गोष्टी दिसत नाहीत याला काय म्हणायचे किंवा ते करेक्ट कसं करायचं, त्यासाठी कोणता चष्मा वापरायचा, कोणते स्पेक्टॅकल्स वापरायचे, किंवा जवळच्या गोष्टी जर दिसत नसतील तर त्याला काय म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जर जवळचं आणि लांबचं दोन्हीही दिसत नसेल तर मग काय करायचं. ॲक्च्युली जवळचं आणि लांबचं दोन्ही दिसत नाही हे ओल्ड एजमध्ये होतं. सो आधी आपण पाहणार आहोत नियर सायटेडनेस, फार सायटेडनेस, ज्याला की आपण मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया रेस्पेक्टिव्हली म्हणतो. ओके, सो फर्स्ट आहे, सम पीपल कॅनॉट सी थिंग्स क्लिअरली ड्यू टू लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर. आपण म्हणजे काही लोकांना ज्यांना चष्मा आहे ते लांबच्या किंवा जवळच्या गोष्टी क्लिअरली पाहू शकत नाहीत का, तर त्यासाठी रिझन आहे ते म्हणजे लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर. सो अकोमोडेशन पॉवर म्हणजे काय हे आपण याआधी पण पाहिलेलं आहे की आपल्या डोळ्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स आहेत, तर कॉन्व्हेक्स लेन्स स्वतःचं फोकल लेंथ चेंज करत असतात, कमी करत असतात, जास्त म्हणजे इन्क्रीज करत असतात, डिक्रीज करत असतात. सो ज्याप्रमाणे आपल्याला लांबचं ऑब्जेक्ट पाहायचं असेल तर ते काय करतात, फोकल लेंथ इन्क्रीज करतात. जवळचं ऑब्जेक्ट पाहायचं असेल तर फोकल लेंथ डिक्रीज करतात. मग हे जे फोकल लेंथ चेंज करण्याची जी कॅपॅसिटी आहे लेन्सची, आपल्या डोळ्यातील लेन्सची, त्याला आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ अकोमोडेशन. ओके, तर पॉवर ऑफ अकोमोडेशनचा जर लॉस झाला, म्हणजे पॉवर ऑफ अकोमोडेशन जर डोळ्याचं व्यवस्थित होत नसेल, फोकल लेंथ वाढवणं, फोकल लेंथ कमी करणं, तर त्याच्यामुळे आपण जवळची किंवा दूरच्या गोष्टी व्यवस्थित पाहू शकत नाही. सो बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस देअर विजन बिकम्स फेंट अँड फझी. आणि जर फोकल लेंथ व्यवस्थित चेंज नसेल होत तर मग आपल्याला जवळचे ऑब्जेक्ट्स आणि लांबचे ऑब्जेक्ट्स व्यवस्थित पाहता येणार नाहीत. त्यांच्यापासून जे काही लाईट रेज येत आहेत तर ते आपल्या डोळ्यावरती आल्यानंतर त्यांचं व्यवस्थित रिफ्रॅक्शन होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला ती इमेज एकतर ब्लर दिसू शकते, फेंट दिसू शकते किंवा फझी दिसू शकते. म्हणजे असं काय लिहिलं आहे तेच कळणार नाही किंवा ती ऑब्जेक्ट नेमकं काय आहे हेच आपल्याला कळत नाही. सो इन जनरल देर आर 3 टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. मग जनरली 3 टाईप ऑफ रिफ्रॅक्शन इफेक्ट्स असतात. पहिला आहे नियर सायटेडनेस, त्यानंतर दुसरा आहे फार सायटेडनेस आणि तिसरा आहे प्रेस बायोपिया. ओके, सो प्रेस बायोपिया म्हणजे काय, मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हे दोघं पण जेव्हा असतील तर त्याला आपण प्रेस बायोपिया म्हणतो. ओके, सो पहिल्यांदा आपण पाहणार आहोत नियर सायटेडनेस. इन दिस केस द आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. म्हणजे ज्या व्यक्तीला नियर सायटेडनेस किंवा मायोपिया असतं, ज्या व्यक्तीचा मायोपिक आय असतो, तर त्या व्यक्तीला जवळचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली पाहता येतात, पण लांबचे ऑब्जेक्ट्स मात्र क्लिअरली दिसत नाहीत, ब्लर दिसतात. ओके,
जवळचे ऑब्जेक्ट्स व्यवस्थित क्लिअरली पाहू शकतात ॲट 25 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरती, पण लांबचे ऑब्जेक्ट्स मात्र क्लिअरली पाहता येत नाहीत. सो धिस मीन्स दॅट फार पॉईंट ऑफ आय इज नॉट ॲट इन्फिनिटी बट शिफ्ट्स क्लोजर टू दी आय. मग याचा अर्थ आपण डोळ्याचा नियर पॉईंट पाहिला होता 25 सेंटीमीटर असतो, बट डोळ्याचा फार पॉईंट इन्फिनिटीपर्यंत असतो. मग याचा अर्थ ज्यांचे डोळे मायोपिक आहेत किंवा ज्यांना नियर सायटेडनेस आहे किंवा ज्यांना दूरचे ऑब्जेक्ट दिसत नाहीत, तर त्यांच्या केसमध्ये त्यांचा जो फार पॉईंट असतो डोळ्याचा, तर तो कसा झालेला आहे, खूप जवळ आलेला आहे, इन्फिनिटीवरती नाही आहे. त्याच्यामुळेच त्यांना दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली पाहता येत नाहीत. मग इन नियर सायटेडनेस द इमेज ऑफ अ डिस्टंट ऑब्जेक्ट फॉर्म्स इन फ्रंट ऑफ रेटिना. याआधी आपण पाहिलं होतं की आपल्या डोळ्यावरती जे काय लाईट रेज पडतात, तर कॉन्वेक्स लेन्समधून ते जेव्हा लाईट रेज रिफ्रॅक्ट होणार, तर तेव्हा ते कशी इमेज तयार करतात आपल्या डोळ्यामध्ये. रेटिना जी की स्क्रीन आहे आपल्या डोळ्यामध्ये, त्याच्यावरती इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आणि रिअल इमेज फॉर्म करतात. ओके, सो पण तो जो रेटिना आहे, ती जी रेटिनाची स्क्रीन आहे, त्याच्यावर इमेज पडली तरच ती इमेज पुढे ब्रेनपर्यंत जाणार आहे, जशीच्या तशी. ओके, पण जर ती इमेज रेटिनावर पडलीच नाही तर ती इमेज ब्रेनपर्यंत जाईल का? नाही जाणार. मग ती ब्लर जाईल किंवा काही दिसणार नाही, एकदम पुसट जाईल. ओके, सो त्याच्यामुळे ती इमेज रेटिनावरती पडायला पाहिजे, तेव्हाच ते रेटिनामध्ये जे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत तर ते असे उत्सर्जित होतील, म्हणजे उत्तेजित होतील, एक्सायटेड होतील, आणि मग त्याच्यापासून ती जी इन्फॉर्मेशन आहे, ते जे सिग्नल्स असतील तर ते ऑप्टिकल नर्व्स थ्रू जातील ब्रेनकडे. ओके, पण जर इमेज रेटिनावरती नाहीच पडली, रेटिनेच्या आधी पडली, कारण जेव्हा मिओपिक आय असतो तर इमेज जी आहे तर ती रेटिनावर न पडता रेटिनाच्या आधी पडते. हा आहे रेटिना, तर रेटिनावर न पडता रेटिनाच्या आधीच पडते, ज्याच्यामुळे आपल्याला लांबचे ऑब्जेक्ट्स पाहता येत नाहीत. मग असं का होतं की इमेज रेटिनाच्या आधी का पडते, रेटिनावरती का नाही पडत, याचे काय रिझन्स आहेत, तर तेच आता आपण पाहणार आहोत. तर पहिलं रिझन आहे की द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड दी आय लेन्स इन्क्रीजेस. म्हणजे आताच आपण कर्व्हेचर म्हणजे काय हे आधीच्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलेलं होतं की कॉर्नियाचं जे कर्व्हेचर आहे आणि आय लेन्स म्हणजे कॉर्नियापासून आय लेन्स लांब असतं. आपण ते आता आईच्या डायग्राममध्ये पाहूया. ओके, सो या ठिकाणी कॉर्निया हा एक थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे जो की डोळ्याच्या सगळ्यात वरच्या भागावरती असतो, आणि हे आहेत आपले कॉन्व्हेक्स लेन्स. यांच्यामधला जे डिस्टन्स आहे जो कर्व्हेचर आहे तर तो इन्क्रीज होतो, आणि द मसल्स नियर लेन्स कॅनॉट रिलॅक्स्ड. आणि या ठिकाणी सिलिअरी मसल्स काय करत असतात, या लेन्सला मोठं करणं म्हणजे यांचा फोकल लेंथ वाढवणं, याला फ्लॅट करणं किंवा राऊंड करण्याचं काम करत असतात. सो हे जे मसल्स आहेत किंवा हे जे लेन्सेस आहेत ते रिलॅक्स्ड होत नाहीत, सो दॅट द कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्सेस रिमेन्स लार्ज. मग आता हे जर रिलॅक्स झाले नाहीत, रिलॅक्स म्हणजे काय, म्हणजे त्याचे आपण फोकल लेंथ पाहिले की छोटं मोठं करत असतं, म्हणजे इन्क्रीज आणि डिक्रीज करत असतं. सो हे जे मसल्स आहेत जे की लेन्सच्या वरती आणि खाली आहेत, सिलिअरी मसल्स, तर ते काय करतात की लेन्सला रिलॅक्स करू देत नाहीत, म्हणजे लेन्स जसे आहे त्या पोझिशनमध्येच राहतात. त्याची फोकल लेंथ कमी करणं आणि जास्त करण्याची पॉवर खूप लो होते, आणि त्याच्यामुळे जे जे रेस कन्व्हर्ज होणार आहेत, सो दॅट द कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी एका पर्टिक्युलर पॉईंटवरती म्हणजेच रेटिनावरती याकडून म्हणजे या ठिकाणाहून येणारे जे काही सगळे रेज आहेत, लाईट रेज आहेत, तर ते सगळे इथे कन्व्हर्ज होतात. मग जर या ठिकाणी लेन्सची पॉवर जर कमी झाली असेल, कन्व्हर्जिंग पॉवर, तर मग या ठिकाणी ते जे रेज आहेत तर ते खूप आधीच कन्व्हर्ज होतील, म्हणजे या ठिकाणी व्हायला पाहिजेत पण ते इथेच कन्व्हर्ज होतील. ओके, ॲक्च्युली रेटिनावरती जर ते कन्व्हर्ज झाले किंवा रेटिनावरती जर सगळे एकत्र आले तरच त्याची इमेज तयार होणार आहे रेटिनावरती, आणि मग रेटिनाच्या सेल्स थ्रू, ऑप्टिक नर्व्ह थ्रू ते जाणार आहेत आपल्या ब्रेनकडे. ओके, सो हे होतं पहिलं रिझन. दुसरं रिझन आहे द आयबॉल इलोगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन दी लेन्स अँड रेटिना इन्क्रीजेस. आता आपला जो आयबॉल आहे आपण या डायग्राममध्ये पाहूया. सो दुसरं रिझन की याच्यानंतरचं 2 रिझन आपल्याला सांगितलेले आहेत, तर दुसरं रिझन काय आहे, तर दुसरं रिझन असं आहे की द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस. सो आयबॉल जो आहे जो की आपण या डायग्राममध्ये बघू शकतो, सो आयबॉल जो आहे तर तो इलॉंगेट्स म्हणजे त्याचं रेटिनापासूनचं डिस्टन्स वाढतं, आणि जेव्हा आयबॉलचं रेटिनापासूनचं डिस्टन्स किंवा लेन्स आणि रेटिनामधलं डिस्टन्स वाढतं तर तेव्हा जी इमेज आहे तर ती रेटिनावरती पडेल का? नाही पडणार, आधी पडेल. ओके, सो त्याच्यामुळे पण हे जे आपल्याला दूरचे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते दिसणार नाहीत. ओके, सो नेक्स्ट आहे दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युझिंग स्पेक्टॅकल्स विथ कॉन्केव्ह लेन्स. आता हे जे डिफेक्ट आहे की आपल्याला दूरचे ऑब्जेक्ट दिसत नाहीत किंवा आपल्या डोळ्याचा जो फार पॉईंट आहे
तर तो कमी झालेला आहे किंवा तो इन्फिनिटीपर्यंत नाही आहे. मग हे जे डिफेक्ट आहे हे करेक्ट तर करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कशाचा वापर केला जातो? स्पेक्टॅकल्स. पण कोणते स्पेक्टॅकल्स? त्याच्यामध्ये असतात कॉन्केव्ह लेन्सेस. कॉन्केव्ह लेन्सवाले स्पेक्टॅकल्स यूज केले जातात ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. आता प्रत्येकाचा आयबॉल किती इलॉंगेट झालेला आहे किंवा रेटिनामधलं आणि लेन्समधलं डिस्टन्स किती वाढलेला आहे किंवा काय झालेलं आहे त्याच्यावरती ते जी फोकल लेंथ आहे त्या कॉन्केव्ह लेन्सची तर ती डिटरमाइन होते आणि मग त्याच्या आधारे आपल्याला चष्मा दिला जातो. सो धिस लेन्स डायव्हर्जेस द इन्सिडेंट रे अँड देन डायव्हर्ज्ड रेज कॅन बी कन्वर्ज्ड बाय द लेन्स इन द आय टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. आता ॲज यू नो की जेव्हा आपण कॉन्केव्ह लेन्स घेतो तर कॉन्केव्ह लेन्स काय करतात? जी इमॅज आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे त्याची जेव्हा इमॅज फॉर्म होणार आहे तर ती कुठे तयार होते? कॉन्केव्ह लेन्स काय करतात? जे इन्सिडेंट रे येणार आहे त्यांना काय करतात? ते दूर पाठवतात. म्हणजे एकमेकांकडे कन्वर्ज होतात काय? रिफ्रॅक्टेड रे नाही, ते काय होतात? डायव्हर्ज होतात, जे की आपण आधी पण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. सो मग हे डायव्हर्ज झाले तर परत त्यांना कन्वर्ज करण्याचं कोण काम करणार आहे? आपल्या डोळ्यामधले जे कॉन्व्हेक्स लेन्स आहेत तर ते करणार आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्पेक्टॅकल्स वापरू किंवा जेव्हा आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर करू तेव्हा कॉन्केव्ह लेन्सवरती जे रेज पडणार आहेत, इन्सिडेंट रेज, तर ते काय होतात? अशा प्रकारे रिफ्रॅक्ट होताना ते दूर जातात, डायव्हर्ज होतात, जवळ येत नाही, ते दूर जातात. सो आता हे जर दूर झाले तर त्यांना जवळ करायचं काम कोण करणार आहे? तर आपल्या डोळ्यामध्ये ऑलरेडीपासून असणारे कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स आर द कन्व्हर्जिंग लेन्सेस, कॉन्केव्ह लेन्स आर डायव्हर्जिंग लेन्सेस. सो हे जे दूर दूर गेलेले जे रिफ्रॅक्टेड रेज आहेत कॉन्केव्ह लेन्समुळे ते जेव्हा या कॉन्व्हेक्स लेन्सवर पडणार तर पुन्हा ते एकमेकांकडे येणार आहेत, म्हणजेच पुन्हा ते कन्वर्ज होणार आहेत एका स्पेसिफिक पॉईंटवरती आणि त्या पॉईंटवर तो पॉईंट कुठे असणार आहे? रेटिनावरती. ओके. मग या ठिकाणी जो कन्वर्जिंग पॉईंट होता जो की आपण डिफेक्ट ऑफ विजनमध्ये पाहिला होता तो कसा होता? जवळ होता. पण हाच पॉईंट इथपर्यंत नेण्याचं काम कोणी केलं? या कॉन्केव्ह लेन्सनी केलं. मग तो जो पॉईंट आहे की ज्या ठिकाणी लाईट रेज कन्वर्ज होत आहेत तो पॉईंट रेटिनावर आणण्यासाठी आपण या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्स वापरलेले आहेत जेणेकरून आपल्याला जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते क्लिअर दिसावेत दूरवरचे. ओके. सो नेक्स्ट सांगितलेलं आहे की द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. सो याआधी पण आपण पाहिलेलं होतं की कॉन्केव्ह लेन्सचा फोकल लेंथ कसा असतो? निगेटिव्ह असतो. ओके. सो त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे की सो अ लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर सायटेडनेस. मग नियर सायटेडनेस किंवा मायोपिया करेक्ट करण्यासाठी, मायोपिक आय व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह फोकल लेंथ हवं असतं. कारण आपल्याला डिस्टन्स कुठे घेऊन जायचं असतं? इथून इथं घेऊन जायचं असतं. सो जेव्हा आपण या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्स वापरू तेव्हा कॉन्केव्ह लेन्समधून ते जे लाईट रेज आहेत तर ते आधी डायव्हर्ज होणार आहेत, मग कॉन्व्हेक्स लेन्स होण्यानंतर ते पुन्हा कन्वर्ज होणार आहेत आणि ते एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती होणार आहेत जो की असणार आहे रेटिनावरती. ओके. सो नेक्स्ट आहे पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की द पॉवर ऑफ लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आयज डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर साइटनेस. आता प्रत्येक डोळ्याचं मॅग्निट्यूड वेगवेगळं असणार आहे. सो प्रत्येक डोळ्याला किती पॉवर असायला पाहिजे, किती फोकल लेंथचं कॉन्केव्ह लेन्स असणे गरजेचं आहे, हे सगळं काही टेस्ट करून ठरवलं जातं, आय टेस्ट करून ठरवलं जातं. सो नेक्स्ट आहे फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया. So in this defect, the human eye can see distant objects clearly, but cannot see nearby objects distinctly. म्हणजे ज्या व्यक्तीला किंवा जो आय हायपरमेट्रोपिक आय आहे तर त्याला लांबचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसतात पण जवळचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसत नाहीत. जसं की आपण मायोपिकमध्ये पाहिलं होतं, मायोपियामध्ये पाहिलं होतं की मायोपिक जो आय असतो तर त्याला जवळचे ऑब्जेक्ट्स खूप क्लिअरली दिसतात पण लांबचे ऑब्जेक्ट्स खूप ब्लर दिसतात. सो त्याच्या अपोजिट कोण आहे? फार साइटेडनेस. ओके. की ज्याला दूरचे ऑब्जेक्ट्स खूप क्लिअरली दिसतात पण जवळचे ऑब्जेक्ट्स खूप ब्लर दिसतात. सो दिस मीन्स दॅट द नियर पॉईंट ऑफ आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्ट्स फार्दर अवे. मग याचा अर्थ काय की नॉर्मल आयचा जो नियर पॉईंट असतो तो काय असतो? 25 सेंटीमीटर असतो. मग जो हायपरमेट्रोपिक आय आहे त्याला जर जवळचा ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाही याचा अर्थ त्याचा जो नियर पॉईंट आहे तर तो कुठे आलेला आहे? खूप डोळ्याच्या खूप दूर गेलेला आहे. म्हणजे जो 25 सेंटीमीटर डिस्टन्सवरती असायला पाहिजे तर त्याच्या खूप तो दूर गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याला जवळचे ऑब्जेक्ट्स पाहता येत नाहीत. सो ॲज शोन इन फिगर 7.14 जसे की आपण या ठिकाणी बघू शकतो. मग आता हे जे डिफेक्ट आहे किंवा जसं की आपण पाहिलं की मायोपिया कशामुळे होतो किंवा मायोपिया कोणत्या कोणत्या रिझन्समुळे होतो तर त्याच पद्धतीने हायपरमेट्रोपिया कोणत्या रिझन्सने होतो ते आता आपण पाहणार आहोत. की द इमॅजेस ऑफ नियर बाय ऑब्जेक्ट्स गेट फॉर्म्ड बिहाइंड द रेटिना. मग हायपरमेट्रोपिक आयमध्ये आपल्याला जवळच्या इमॅजेस का नाही दिसत किंवा जवळचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली का नाही दिसत? तर जसं की मायोपिक आयमध्ये आपण पाहिलं होतं की इमॅज रेटिनाच्या आधी तयार होते
तसंच हायपरमेट्रोपिक आयमध्ये मात्र इमॅज रेटिनाच्या बाहेर तयार होते, म्हणजे ॲक्च्युली कुठे तयार व्हायला पाहिजे, या स्क्रीनवरती तयार व्हायला पाहिजे, पण इमॅज कुठे तयार होते, रेटिनाच्या मागे तयार होते. मग ती क्लिअर दिसेल का, तर नाही दिसणार, कारण जेव्हा इमॅज रेटिनावरती तयार होते तेव्हाच रेटिनावरती असणारे जे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत तर ते एक्साईट होणार आणि मग त्याच्यापासूनच पुढे सिग्नल्स ब्रेनपर्यंत पोहोचणार आहेत. पण जर इमॅज रेटिनावर पडलीच नाही, रेटिनाच्या जर बाहेर पडत असेल तर मग ती इमॅज आपल्याला दिसेल का, नाही दिसणार. सो अशा पद्धतीने हायपरमेट्रोपिक आयमध्ये इमॅज जी आहे तर ती रेटिनाच्या मागे तयार होते, बिहाइंड द रेटिना तयार होते. ओके. सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की रिझन्स फॉर फार सायटेडनेस, की फार सायटेडनेसचे रिझन काय आहेत. पहिला आहे की कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स डिक्रीजेस सो दॅट द कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स बिकम्स लेस. मग आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की कर्वेचर जे आहे म्हणजेच कॉर्निया जो आहे आयचा आणि लेन्स, कॉर्निया आणि लेन्स यामधलं जे अंतर आहे, कर्वेचर आहे, तर ते डिक्रीज होतं. ओके. या दोघांमधलं कर्वेचर डिक्रीज होतं आणि त्याच्यामुळे कॉन्व्हेक्स लेन्सची जी कन्व्हर्जिंग पॉवर आहे तर तीसुद्धा डिक्रीज होते. आत्ताच आपण पाहिलं की आधीच्या याच्यामध्ये काय झालं होतं की कॉन्व्हेक्स लेन्सची जी कन्व्हर्जिंग पॉवर होती, म्हणजे लाईट रेसला कन्व्हर्ज करण्याची पॉवर्स जी होती तर ती कशी होती, जास्त होती. आणि आता आपण काय पाहतोय की ती जी पॉवर आहे तर ती कमी झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. ओके. त्याच्यामुळे इमॅज काय होते, पुढे पडते, म्हणजे रेटिनाच्या मागे पडते. ओके. सो नेक्स्ट रिझन असं आहे की ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ दी आयबॉल, म्हणजे याआधी आपण काय पाहिलं होतं मायोपिक आयमध्ये की आयबॉल कसं झालेलं आहे, राऊंड झालेला आहे. ओके. जेणेकरून आपण जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकतो. पण फार सायटेडनेसमध्ये काय होतं, हा जो आयबॉल आहे तर तो असा फ्लॅट राहतो आणि आयबॉल जेव्हा फ्लॅट असेल तेव्हा आपण लांबचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली पाहू शकतो आणि जेव्हा आपल्याला जवळचे ऑब्जेक्ट्स पाहायचे असतात तेव्हा आयबॉलला राऊंड व्हावं लागतं. म्हणजे सो आता जेव्हा हा आयबॉल फ्लॅट राहणार आहे तर नक्कीच रेटिनामधलं जे रेटिनापासूनचं जे डिस्टन्स आहे तर ते काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि डिस्टन्स कमी झाल्यामुळे हे जे लाईट रेज आहेत तर ते रेटिनाच्या मागे कन्वर्ज होत आहेत, रेटिनाच्या मागे एकत्र येत आहेत. ओके. सो आता हे जे डिफेक्ट आहे हे कसं काय व्यवस्थित करायचं. ओके. जसं की आपण पाहिलं होतं की मायोपिक आय असेल तर त्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्स वापरतो आणि मग आपण हा जो डिफेक्ट आहे हा करेक्ट करतो. मग जर हायपरमेट्रोपिक आय असेल तर त्यासाठी काय करायचं, दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय यूजिंग कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. हा जो डिफेक्ट आहे हा कॉन्व्हेक्स लेन्सच्या मार्फत आपण क्लिअर करू शकतो, म्हणजे करेक्ट करू शकतो. आता आपल्या डोळ्यामध्ये ऑलरेडी कोणते लेन्स असतात, कॉन्व्हेक्स लेन्स असतात. मग कॉन्व्हेक्स लेन्स जे आहेत आपल्या डोळ्यामध्ये त्यांची जी कन्व्हर्जिंग पॉवर आहे तर ती कमी झाली आहे, त्याच्यामुळे आपला डोळा हायपरमेट्रोपिक झालेला आहे. ओके. मग आता आपण काय करणार आहोत, बाहेरून अजून एक कॉन्व्हेक्स लेन्स त्या डोळ्याला देणार आहोत, जे की आपण स्पेक्समध्ये असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. स्पेक्टॅकल्समध्ये असणार आहे विथ प्रॉपर फोकल लेंथ, आणि त्याचं फोकल लेंथ वगैरे टेस्ट केलं जाणार आहे की या डोळ्यासाठी किती फोकल लेंथचा कॉन्व्हेक्स लेन्सची आवश्यकता आहे वगैरे वगैरे, आणि मग त्या पद्धतीने स्पेक्टॅकल्स तयार केले जातात. सो धिस लेन्स कन्व्हर्जेस द इन्सिडेंट रे बिफोर दे रीच द लेन्स. मग आता हे लेन्स काय करतात की आपला डोळा जो आहे, आपण या डायग्रामवरती येऊया पुन्हा एकदा. ओके. सो आता या ठिकाणी जेव्हा आपण इथे कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करतो आहे तर जेव्हा आपल्याकडे इमॅज येणार आहे तेव्हा ती इमॅज ऑलरेडी या ठिकाणी आधी कन्वर्ज होणार आहे, कारण आपण बाहेरून याला कॉन्व्हेक्स लेन्स लावतो आहे. कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑल्सो कॉल्ड एज कन्व्हर्जिंग लेन्सेस, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स काय करतात, लाईट रेस कन्वर्ज करतात, एका पर्टिक्युलर पॉईंटवरती ते सगळ्यांना एकत्रित आणतात. ओके. सो हा जो कॉन्व्हर्जिंग पॉईंट आहे याच्यावरती सगळ्या ज्या रेज आहेत तर त्या कन्वर्ज होणार आहेत या कॉन्व्हेक्स लेन्समुळे, जो की आपण एक्स्ट्राचा बाहेरून लावणार आहोत तर तो. मग याच्यामुळे आता कन्वर्ज झाल्यानंतर परत आतमध्ये पण एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, मग त्या पुन्हा एकदा आतमध्ये कन्वर्ज होतील आणि एका पर्टिक्युलर पॉईंटवरती त्या एकत्र येतील, जो की त्यांचा फोकस असणार आहे. ओके. फोकस असणार आहे आणि तो कुठे असणार आहे, रेटिनावरती असणार आहे. आणि एकदा का इमॅज रेटिनावरती पडली की ती आपल्याला क्लिअर दिसणार आहे. ओके. सो पुढे सांगितलेलं आहे द लेन्स देन कन्वर्जेस देम टू फॉर्म द इमॅज ऑन रेटिना. मग आता या ठिकाणी जे लेन्स आहेत तर ते ऑलरेडी इथे जे इमॅज आहे, जे रेज आहेत त्यांना कन्वर्ज करत आहेत. ओके. मग परत त्याच्यातून आतमध्ये जेव्हा येणार ते रेज तेव्हा आपल्या डोळ्यातले जे कॉन्व्हेक्स लेन्स आहेत त्याच्यामुळे त्या पुन्हा कन्वर्ज होणार आणि रेटिनावरती एका पर्टिक्युलर ठिकाणी त्या कन्वर्ज होणार आणि रेटिनावरती मग ती इमॅज तयार होणार आहे. सो द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. आणि आत्ताच आपण पाहिलं होतं की कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कशी असते, निगेटिव्ह असते, बट कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ कशी असते, पॉझिटिव्ह असते. ओके. सो थस द स्पेक्टॅकल्स यूज टू करेक्ट फार सायटेडनेस हॅज पॉझिटिव्ह पॉवर
आणि मग जे स्पेक्टॅकल्स आपण वापरतो फार सायटेडनेस म्हणजेच हायपरमेट्रोपिया करेक्ट करण्यासाठी, तर त्यांचा जो त्यांची जी पॉवर असते तर ती कशी असते, पॉझिटिव्ह असते. बट इन द केस ऑफ मायोपिक आय, तर त्या ठिकाणी जो आपण लेन्स वापरतो तो असतो कॉन्केव्ह लेन्स, ज्याची पॉवर निगेटिव्ह असते. सो द पॉवर ऑफ दीज लेन्सेस इज डिफरंट डिपेंडिंग ऑन द एक्सटेंड ऑफ फार सायटेडनेस. मग ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने त्या डोळ्यामध्ये चेंजेस झाले असतील त्यानुसार फोकल लेंथ किंवा त्यानुसार त्या स्पेक्टॅकल्सची त्या लेन्सची पॉवर वगैरे ठरवली जाते आणि मग स्पेक्टॅकल्स तयार केले जातात. ओके, सो हे होतं हायपरमेट्रोपिया, ज्याला की आपण फार सायटेडनेस म्हणतो त्याबद्दल. आता आपण पाहणार आहोत प्रेसबायोपिया. प्रेसबायोपिया म्हणजे काय, हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया दोघं पण असणं, म्हणजेच लांबचं पण नाही दिसत आणि जवळचं पण नाही दिसत. ओके, सो जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ द लेन्स आय लेन्स डिक्रीजेस विथ एज. आणि जसं जसं व्यक्तीचं वय वाढत जातं, एका पर्टिक्युलर 50 किंवा 55 to 60 या एजमध्ये जेव्हा असणार तर तेव्हा डोळ्याची जी फोकसिंग पॉवर आहे तर ती कमी होणार आहे. ओके, सो द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. मग डोळ्याजवळ असणारे जे काही मसल्स आहेत, जे की आपण सिलियरी मसल्स पाहिले होते, आपण पुन्हा एकदा बघूया सिलियरी मसल्स, जे की आपले जे कॉन्व्हेक्स लेन्स आहेत त्यांची मुवमेंट करायला हेल्प करतात. सो हे आहेत सिलियरी मसल्स. सो सिलियरी मसल्स जे आहेत, द मसल लेयर्स द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. मग हे सिलियरी मसल्स कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर म्हणजे फोकल लेंथ कमी करणं किंवा इन्क्रीज करणं ह्याचं काम करत असतात. मग सिलियरी मसल्सची ही जी ॲबिलिटी आहे, ही ॲबिलिटी हळूहळू स्लो होत जाते आणि एका पर्टिक्युलर पॉईंटवरती ते जे सिलियरी मसल्स आहेत तर ते लेन्सचं फोकल लेंथ वाढवू किंवा कमी करू शकत नाही, कारण ते पण सिलियरी मसल्स पण म्हातारे झाले असणार आहेत आता. सो त्याच्यामुळे मग जर सिलियरी मसल्सने कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर किंवा फोकल लेंथ वाढवली नाही किंवा कमी केली नाही तर आपल्याला ऑब्जेक्ट्स दिसतील का, नाही दिसणार. सो मग त्यावेळेस काय होतं, पुढे आता आपण वाचूया. सो नेक्स्ट आहे की बिकॉज ऑफ दिस, आणि मग याच्यामुळे काय होतं, द नियर पॉईंट ऑफ द लेन्स शिफ्ट्स फार्दर फ्रॉम द आय. आणि जो डोळ्याचा नियर पॉईंट आहे, जो की नॉर्मल आयचा काय असतो 25 सेंटीमीटर असतो, पण प्रेस बायोपिक जो आय असतो तर त्याचा जो नियर पॉईंट आहे तर तो डोळ्यापासून खूप दूर जातो, म्हणजे 25 सेंटीमीटरपासून पण खूप दूर जातो. आणि बिकॉज ऑफ दिस ओल्ड पीपल कॅनॉट से नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. आणि त्याच्यामुळे जे ओल्ड पीपल असतात, जे वृद्ध लोक असतात, तर त्यांच्या डोळ्यांना जवळचे ऑब्जेक्ट्स दिसत नाहीत. सो त्याच्यामुळे न्यूजपेपर वगैरे वाचण्यासाठी पण त्यांना त्यांचा स्पेक्टॅकल्स वापरावे लागतात, चष्मा वापरावा लागतो. नेक्स्ट आहे समटाईम्स पीपल सफर फ्रॉम नियर सायटेडनेस ॲज वेल ॲज फार सायटेडनेस. पण काही वेळा काही लोकांना नियर सायटेडनेस पण असतो, फार सायटेडनेस पण असतो. नियर सायटेडनेस म्हणजे काय, जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतं पण लांबचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाही. फार सायटेडनेस म्हणजे जवळचे ऑब्जेक्ट अजिबातच दिसत नाही, खूप ब्लर दिसते, आणि लांबचे ऑब्जेक्ट मात्र क्लिअरली दिसते. सो इन सच अ केस बायफोकल लेन्सेस आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. मग आता यावेळेस काय करायचं, तर नियर सायटेडनेससाठी आपण कोणता लेन्स वापरतो, कॉन्केव्ह लेन्स वापरतो, आणि फार सायटेडनेससाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. ओके, नियर सायटेडनेससाठी आपण कॉन्केव्ह वापरतो आणि फार सायटेडनेससाठी आपण कॉन्व्हेक्स वापरतो. सो मग जर दोन्ही पण असतील तर मग आपल्याला दोन्ही पण लेन्सचं कॉम्बिनेशन वापरावं लागेल, आणि त्यालाच आपण बायफोकल लेन्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स पण असतात आणि कॉन्व्हेक्स लेन्स पण असतात. ओके, सो इन सच केसेस मग बायफोकल लेन्समध्ये जो लेन्सचा अपर पार्ट असतो, आता आपला चष्मा साधारणतः अशा पद्धतीचा असतो. ओके, सो हा जो वरचा पार्ट असणार आहे चष्म्याचा आणि हा खालचा पार्ट. ओके, हा खालचा पार्ट, हा वरचा पार्ट. सो अपर पार्ट ऑफ द अपर पार्ट जो असतो तर तो कॉन्केव्हचा असतो, म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे तर तो कॉन्केव्हचा असणार आहे, आणि हा जो खालचा पार्ट आहे तर तो कॉन्व्हेक्स लेन्सचा असणार आहे. ओके, वरचा पार्ट कॉन्केव्हचा असणार आहे कारण आपल्याला काय क्लिअर करायचं आहे, नियर सायटेडनेस. खालचा पार्ट कॉन्व्हेक्सचा असणार आहे कारण आपल्याला काय क्लिअर करायचं आहे, फार सायटेडनेस पण. ओके, तर अशा पद्धतीने बायफोकल लेन्सचा वापर करून ज्या लोकांना हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया दोन्ही पण आहे तर तो पण प्रॉब्लेम करेक्ट केला जाऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डिफेक्ट्स ऑफ विजन कोणते कोणते आहेत. 3 टाईप्स आपण पाहिलेले आहेत. एक होतं नियर सायटेडनेस, दुसरा आहे फार सायटेडनेस, आणि तिसरा आहे प्रेस बायोपिया. सो इन दिस वे हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे अपेरंट साईज ऑफ एन ऑब्जेक्ट, युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस आणि युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.